आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। प्राथमिक चौकशीचा कसुरी अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक वर्ग 1 सहकारी संस्था वाशिमचे दिग्विजय राठोड यांनी 9 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। त्यातील उर्वरित 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अकोला एसीबी पथकाने 6 जून रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास तिरुपती सिटी वाशिम येथे रंगेहात पकडले। मंगळूरपीर येथील तक्रारदार यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी राठोड यांनी 9 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। दरम्यान तक्रारदार यांनी त्यामधील 2,50,000 रुपये अगोदरच दिले होते। उर्वरित राहिलेले पैशासाठी तगादा लावला जात असल्याची तक्रारदार यांनी 4 जून रोजी अकोला येथील अँटी करप्शन ब्युरो येथे दिली। नमूद तक्रारीच्या अनुषंगाने 6 जून रोजी पडताळणी कारवाई केली। यावर आरोपी राठोड यांनी तडजोडीअंती तक्रारदारास 6 लाख रुपये लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून 6 जून रोजी रात्री तिरुपती सिटी येथील सिल्वर अपार्टमेंट मध्ये त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी सापळा रचला व राठोड यांना रंगेहात पकडले। त्यांना ताब्यात घेण्यात आले। सदरची कारवाई अकोला एसीबी पथकातील पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताले, निलेश शेगोकर यांनी यशस्वीरित्या केली। नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई।